नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. युद्धामुळे कापूस बाजारावर देखील परिणाम होताना दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढउतार दिसून येत आहेत. याचा परिणाम देशातल्या बाजारावर देखील दिसतोय. देशातल्या बाजाराचा जर विचार केला तर CCIच्या स्वस्त कापूस विक्रीचा परिणाम आधीपासूनच जाणवतोय. कापसाचे बाजारभाव दबावत आहेत. CCIनं अचानक खरेदी बंद केली होती आणि पुन्हा खरेदीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली. परंतु प्रत्यक्षामध्ये कापसाची खरेदी 15 दिवस होणारच नाहीये आणि याचा दिलासा आपल्या शेतकऱ्यांना म्हणावा तसा मिळणार देखील नाहीये. मग नेमकं या CCIच्या कापूस खरेदीचा शेतकऱ्यांना का दिलासा मिळणार नाही, 15 दिवस कापूस खरेदी का होणार नाही, हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण आढावा घेऊयात नेमका देशातल्या बाजारामध्ये कापसाला काय भाव मिळतोय. देशातल्या बाजारामध्ये आज कापूस सरासरी 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान विकला गेला. म्हणजेच हमी भावापेक्षा कापसाचा बाजारभाव हा कमीच आहे. आता CCIनं जर पुढच्या टप्प्यामध्ये कापूस विक्रीचे भाव कमी केले तर कापूस बाजारभाव आणखीन दबावात येण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात आपल्याला घडामोडी घडताना दिसून येत आहेत. म्हणजेच कच्च्या तेलाचे भाव वाढले, त्यामुळं जे काही मनुष्यनिर्मित कापड आहे, म्हणजे जे काही आपलं पॉलिस्टर आहे, हे पॉलिस्टरचे भाव वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. जर पॉलिस्टरचे भाव वाढले तर याचा सपोर्ट, याचा आधार कापसाच्या दराला देखील मिळू शकतो, असे अंदाज व्यक्त केले जातात. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर आपण बघितलं तर मागच्या 4-5 दिवसांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला चढउतार दिसून आले. म्हणजे जो अंदाज सध्या व्यक्त केला जातोय त्यानुसार बाजारामध्ये तेवढा आधार मिळताना दिसत नाही आहे. आपण जर इकडे देशातल्या बाजारामध्ये बघितलं तर हमी भाव 8,110 रुपये आहे. त्या तुलनेत आपल्या कापसाला बाजारभाव सध्या कमीच मिळतोय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे CCIच्या कापूस विक्रीचं आहे. CCIनं स्वस्तामध्ये कापूस विक्री सुरू केली. CCIची कापूस खरेदी 102 लाख गाठींच्या दरम्यान झालेली आहे. म्हणजे CCIकडं देशात सर्वाधिक कापसाचा स्टॉक आहे. आता एवढा मोठा स्टॉक असताना जर CCI स्वस्तामध्ये कापूस विकत असेल तर साहजिकच याचा परिणाम आपल्या कापसाच्या भावावर देखील येणारच होता. आता CCIनं अचानक 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद करणार असं जाहीर केलं होतं. मागच्या वर्षी शेतकरी जोपर्यंत कापूस विकतात तोपर्यंत CCI कापूस घेत होतं, परंतु यंदा अचानक 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद केली होती. त्यामुळं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील मागणी केली होती की कापूस खरेदीला मुदतवाढ द्यावी. त्यांची मागणी होती की 30 एप्रिलपर्यंत कापूस खरेदी CCIनं करावी. परंतु CCIनं तसं न करता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. 27 फेब्रुवारीला सायंकाळी CCIकडून सांगण्यात आलं की 15 मार्चपर्यंत राज्यामध्ये कापसाची खरेदी होणार आहे. परंतु प्रत्यक्षात जर आपण याचा आढावा घेतला, म्हणजे एकंदरीत CCIची जर खरेदी बघितली तर ही 15 दिवस होणारच नाही आहे. कारण आजपर्यंत तरी कापसाची खरेदी सुरू झालेली नाही. आता आज 4 मार्च, म्हणजे आजची 4 तारीख आहे. CCIनं सांगितलं, 27 तारखेला सांगितलं होतं की 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु आज 4थ्या दिवशी देखील केवळ स्लॉट बुकिंगचं काम चालू होतं आणि उद्यापासून कापसाची खरेदी सुरू होईल असं बहुतांशी खरेदी केंद्र चालकांनी सांगितलं. आता समजा काही ठिकाणी आजपासून खरेदी जरी चालू झाली तरी देखील पुढचे 6 ते 7 दिवसच कापसाची खरेदी होणार आहे. कारण शनिवार रविवार कापसाची खरेदी बंद असल्याचं जिनिंग चालकांनी सांगितलं. म्हणजे हा शनिवार रविवार सुट्टी येणार आहे आणि त्यानंतर 14 आणि 15 तारखेला शनिवार आणि रविवार येतो. आता बहुतांशी खरेदी केंद्रांवर आज स्लॉट बुकिंगचं काम चालू झालेलं आहे. ह्या सुट्टीचे दिवस सोडूनच शेतकऱ्यांना स्लॉट बुकिंग करण्यास सांगितलं जात आहे. म्हणजेच हा शनिवार रविवार आणि 14 आणि 15 तारखेला शनिवार रविवार हे 4 दिवस सोडूनच स्लॉट बुकिंग करण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर उरलेल्या 10 दिवसांमध्ये देखील, म्हणजे 5 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंतचा जर आपण विचार केला तर या 10 दिवसांमध्ये देखील 4 दिवस सुट्ट्यांचे जाणार आहेत. म्हणजेच केवळ 6 दिवस कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. आता या 6 दिवसांमध्ये खरेदी केंद्रांवरती कापूस विक्रीसाठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे आणि जर समजा काही अडचणी आल्या तर खरेदी केंद्रांवरती कापूस खरेदी होणार नाही अशी देखील भीती व्यक्त केली जाते. आता अनेक शेतकऱ्यांनी कापूस ठेवला होता, कारण दरवाढीसाठी असे पुरेसे संकेत मिळत होते. दर वाढतील अशी दाट शक्यता होती. त्याचे संकेत आपल्याला जानेवारीच्या पहिल्या 2-3 आठवड्यामध्येच मिळाले होते. CCI एवढ्या लवकर कापसाची विक्री करणार नाही असं देखील दिसत होतं, कारण मागच्या काही वर्षांमध्ये CCIनं लगेच कापसाची विक्री सुरू केलेली नव्हती. परंतु यंदा असं घडताना दिसतंय. म्हणजे एकीकडे कापसाचे दर वाढत असताना दुसरीकडे CCI स्वस्तामध्ये कापूस विकतंय आणि कापसाचे दर पडतंय. आता CCIच्या कापूस विक्रीमुळं शेतकरी अडचणीत आलेत. आजही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याचं शेतकरी सांगतात. अनेक भागांमध्ये 20 ते 30% दरम्यान शेतकऱ्यांकडे कापूस असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं. आता हा कापूस जर समजा पुढच्या 6 दिवसांमध्ये जर विकला गेला नाही तर शेतकऱ्यांवर पुन्हा खुल्या बाजारामध्ये कापूस विक्रीची वेळ येऊ शकते. आता CCIनं प्रत्यक्षामध्ये 15 मार्चपर्यंत आपण खरेदीला मुदतवाढ देत असल्याचं सांगितलं. आता CCIनं मुदतवाढ दिल्यानंतर
शनिवार रविवार आला, त्यानंतर 2 दिवस सणांचे आले. आजपासून म्हणजे 4 फेब्रुवारीपासून स्लॉट बुकिंगचं काम चालू झालेलं आहे. उद्यापासून कापूस खरेदी केली जाईल असे अनेक खरेदी केंद्र चालकांनी सांगितलं आहे. पुढच्या 6 दिवसांमध्ये आता किती कापूस खरेदी होतोय आणि शेतकऱ्यांना आपला सगळा कापूस विकता येतो का हे देखील बघावं लागणार आहे. आता आपण जर आंतरराष्ट्रीय बाजाराकडे बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात सध्या काहीसे चढउतार चालू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव जरी वाढले तरी आपल्याकडे भाववाढ होण्याची शक्यता कमीच आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे CCIच्या कापसाची विक्री. जर CCIनं कापसाचे भाव वाढू दिले तर वाढतील, अन्यथा जर CCIनं कापूस विक्रीचा भाव कमी केला तर कापसाचे भाव देशातल्या बाजारामध्ये आणखीन कमी होऊ शकतात. म्हणजेच या पुढच्या कालावधीमध्ये CCI नेमकं कापसाचे दर काय ठेवतं त्यानुसार खुल्या बाजारामध्ये देखील कापसाचे दर राहू शकतात आणि याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या कापूस बाजारावर देखील होणार आहे. ह्या सगळ्या घडामोडींचा विचार करता सध्या हमीभावानं कापूस विक्री करणं हा एक फायदेशीर पर्याय शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो. कारण CCIचं कापूस विक्रीचं धोरण पाहिलं तर पुढच्या कालावधीमध्ये देखील कापसाचे दर म्हणजे पुढच्या काही आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्ये कापसाचे दर CCI वाढू देईल याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं आपण CCI जर आपल्याकडे कापूस असेल तर CCIच्या कापूस विक्रीला खरेदीला आपण पहिलं प्राधान्य द्यायला हवं, जेणेकरून आपल्याला किमान हमीभाव तरी मिळेल. CCIच्या कापूस खरेदीचे काही नियम आणि अटी आहे ते एकदा आपण बघून जावं आणि त्या अटीमध्ये जर आपला कापूस बसत असेल तर निश्चितच खरेदी केंद्रांवरती जाऊन आपण तो कापूस विकू शकतो. या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.